कोणीही पेन पेन्सिलचा वापर करणार नाही. डोक्यातल्या डोक्यात गणित करायचं आणि उत्तर द्यायचं. मला सांग, 10 रुपयाचे 4 आंबे तर 30 आंबे किती रुपयाचे? 10 रुपयाचे 4 आंबे 30 आंबे. तर 30 आंबे किती रुपयाचे? 10ला 4 आंबे येतात, तर 30 आंबे किती रुपयाला येतात? ज्यांना माहीत असेल किंवा केलं असेल त्यांनी लगेच हात वरती करा, मी त्याला विचारतो. हा, उभा राहा. 12 रुपये. ओके, हां, उठ, सांग काय? 75 रुपये. 75 रुपये. बरं, आणखी कोणाचं उत्तर आहे? आणखी कोणाचं उत्तर आहे मुलींमध्ये? मी काय विचारलं की 4 आंबे हे 10 रुपयाला येतात, तर 30 आंबे किती रुपयाला येतील? इतका सोपा प्रश्न आहे, फक्त डोक्यात टॅली मारायची होती तुम्हाला एकदम नॉर्मली. आणि या प्रश्नाचं उत्तर काय माहिती आहे का? बस आहे, त्याच्यानं दिलं ते उत्तर बरोबर आहे. किती? 75. कारण एक आंबा 2.5 रुपयाला पडणार आहे, तर 10 आंबे किती रुपयाचे? 25. मग 30 आंबे किती रुपयाचे? 75. ओके.